पुणे प्रकरणातली महत्त्वाची अपडेट समोर येते। न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या विशाल अग्रवालचा ताबा पुन्हा पुणे पोलिसांकडे देण्यात आलेला आहे। या क्षणाची दुसरी महत्त्वाची अपडेट समोर येते। तर न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या विशाल अग्रवालचा ताबा हा पुन्हा एकदा पुणे पोलिसांकडे देण्यात आलेला आहे। अटक करून पुन्हा कोर्टामध्ये त्याला हजर करणार आहेत। विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत। युनिट 4 च्या ऑफिसमध्ये समोरासमोर चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। रक्त नमुने बदलण्याच्या प्रकरणामध्ये दोघेही आरोपी आहेत। तर आपण पाहतोय पुणे अपघात प्रकरणातली महत्त्वाची अपडेट। न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या विशाल अग्रवालचा ताबा आता पुन्हा एकदा पुणे पोलिसांकडे दिला जाणार आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अरुण, महत्त्वाची दुसरी अपडेट, न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या विशाल अग्रवालचा ताबा आता पुन्हा एकदा पुणे पोलिसांकडे देण्यात येणार आहे। काय अधिक माहिती मिळते? विशाल अग्रवालला पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतलेला आहे। विशाल अग्रवालला आता तिसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक केली जाईल, ज्यामध्ये अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा आरोप आहे। आणि या गुन्ह्यामध्ये डॉक्टरांच्या बरोबरीनेच विशाल अग्रवाल हा देखील आरोपी आहे आणि त्यामुळे त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक केली जाईल आणि उद्या कोर्टात प्रोड्यूस केलं जाईल। त्याच दरम्यान आज आपण माहिती आहे की विशाल अग्रवालची पत्नी म्हणजे अल्पवयीन मुलाची आई, हिला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तिच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे आणि तिची देखील चौकशी सुरू आहे। त्यामुळे आता पती आणि पत्नी दोघंही पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांची समोरासमोर चौकशी होण्याची देखील शक्यता आहे आणि त्यातून आणखी काही गोष्टी म्हणजे या गुन्ह्याशी संबंधित आणखी काही गोष्टींचा उलगडा होणं अपेक्षित आहे। नक्कीच धन्यवाद कैलास, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या विशाल अग्रवालचा ताबा आता पुणे पोलिसांकडे देण्यात आलेला आहे आणि पुढे आता या चौकशीतून काय निष्पन्न होतं, कुठल्या बाबी समोर येतात हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। Your son was consuming alcohol.